मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं लॉंग मार्चचं देखील आयोजन करण्यात आलंय। जमिनीच्या प्रश्नाकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं आज पालघर जिल्ह्यामध्ये लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील चारोटी येथून या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथपर्यंत हा लॉंग मार्च जाणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा पायी प्रवास येथील जे कार्यकर्ते आहेत हे करणार आहेत। आपण या सध्या ज्या ठिकाणून हा लॉंग मार्च निघणार आहे या ठिकाणावर आहोत। कार्यकर्ते जमाला सुरुवात झालेली आहे। पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। याचप्रमाणे ह्या जो लॉंग मार्च काढण्यात येणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे ज्या पालघर जिल्ह्यातील ज्या काही मागण्या आहेत या मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहेत। आदिवासी संघटना आहेत, विविध आदिवासी संघटना आहेत, या संघटनांनी इतर दुसऱ्या संघटना आहेत, या संघटनांनी सुद्धा या लॉंग मार्चला पाठिंबा दिलेला आहे। एकूणच पाहायला गेला तर पालघर जिल्ह्यामध्ये हा जो आज लॉंग मार्च काढण्यात येणार आहे हा जो लॉंग मार्च आहे हा साधारणपणे संध्याकाळपर्यंत मनोर येथे पोहोचणार आहे। मनोर येथे मुक्काम करून उद्या सकाळी हा पुन्हा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।